मुलीला घेऊन आईने विहीर गाठली. मुलाला शंका आली. त्याने आईचा हात झटकून तिथून पळ काढला. मात्र मुलीला घेऊन आईने विहिरीत उडी घेतली. या घटनेत मायलेकींचा मृत्यू झाला. ही घटना उघडीस येताच चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील सावली तालुक्यातील खेडी या गावात ही घटना संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास उघडीस आली. दर्शना दीपक पेटकर वय 35, समीक्षा दीपक पेटकर वय 14 अशी मृत मायलेकींची नावे आहे. मूळ शहरातील दीपक पेटकर यांची खेडी शिवारात शेती आहे. पत्नी दर्शना, मुलगी समीक्षा व मुलगा सोहन हे शेतात गेले होते. आई दर्शनाने दुपारी 4:30 वाजायच्या सुमारास स्वतःच्या शेताला लागून असलेल्या शेतकऱ्याच्या विहिरीत मुलगी समीक्षा हिला ढकललं. मुलगा सोहन याचा हात पकडून विहिरीत ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र सोहनने हात झटकून तिथून खेडी गावात पळ काढला. मुलगा गावात गेल्याचे पाहून आई दर्शनाने त्याच विहिरीत उडी घेतली. यात मायलेकींचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. शवविच्छेदनासाठी मृतदेह सावली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृत महिला किडनीच्या आजाराने ग्रस्त होती. काही महिन्यांपूर्वी तिच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची चर्चा आहे. पुढील तपास सावली पोलीस करत आहेत.